ओके. आपण आतापर्यंत दोन वाक्य बघितली जी रेकॉर्ड करायची राहून गेली ती म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. समजलं सगळ्यांना? अजून एक सरावला घेऊया एक एक एक्झाम्पल याचं. सरावला घेऊया एक एक एक्झाम्पल. ठीक आहे, आपण एक एक एक्झाम्पल सरावला घेऊया. ठीक आहे, चला काय. He has answered my questions. He answers my questions. तुम्ही सांगा बरं बघा. He and he has answered my questions. पहिलं बघायचं कोणता टेन्स आहे रे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ओके. आता याच्यामध्ये काय काय ऑब्जेक्ट कोणता आहे? माय क्वेश्चन्स. नुसतं माय नाहीये. माय क्वेश्चन्स हे ऑब्जेक्ट आहे. ओके, माय क्वेश्चन्स हे ऑब्जेक्ट. पॅसिव्हाइज करत असता. हा, कोण सांगेल मला पॅसिव्हाइज? ऑनलाईनचे विद्यार्थी पण सांगा ना, वर्गातले पण विद्यार्थी सांगा. कोण सांगेल? वर्गातल्या विद्यार्थी पहिल्यांदा कोण सांगेल? कोण सांगते पॅसिव्हाइज करून यायचं? चुकू द्या, चुकू काही हरकत नाही. कोण सांगते? शेंबडे प्रयत्न कर. चुकू दे. हा, नाही ना, माय क्वेश्चन हे ऑब्जेक्ट आहे. नुसतं माय नाही, मी नाही हे. हा, माय क्वेश्चन. हा, माय क्वेश्चन प्लुरल आहे. पण हॅज वापरणार काय हॅव वापरणार? हॅज वापरणार. माय क्वेश्चन हॅज पुढं काय? माय क्वेश्चन प्लुरल आहे, हॅव वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? हॅव. माय क्वेश्चन हॅव बीन आन्सर्ड बाय हिम. कळतंय का? मग परत सांगतो इथं बघा, माय क्वेश्चन हे जे ऑब्जेक्ट आहे हे प्लुरल आहे. काही अनेक वचनी आहे. म्हणून इथं अनेक वचनाला आपण शिक्षकांनी वापरतो हॅव वापरतो. कोण वापरतो? हॅव. हॅव. हा, हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. म्हणून हॅव नंतर काय घ्यायचं असतं रे? बीन घ्यायचं असते. हॅव बीन. बीन पुढं आन्सर. आन्सर बाय. हिचा बद्दल काय होतो रे? हिचा बद्दल मी पहिल्या काल लिहून दिला. हिचा बद्दल काय होतो? हे म्हणतो. ओके, बाय ही. सोपं आहे का? लिहून घ्या. सोपं आहे का? सांगा. सोपं आहे. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया पाचशेचं. तर अजून एक घेऊया एकदम आपण नंतर लक्ष देशील तुला. मोबाईल वर्षाने बघून मार्च काय करतो मला दिसतंय काय करतोस? हा, तोच. काय किती त्याला बघायला तोंड काय करायचं तुझं बघायला? लक्ष दिलं की काय सगळं बघायचं तू काय करतो चालू? काय काय आहे काय आपल्याला बदल तुला काही चालू काय खुणून चालू आहे? बरं, मी बोललो का? तर बोलायची गरज नसते का? लक्ष दे कशी कोणाकडे. पुढचं एक्झाम्पल घ्या. घ्या पियुष. तुमचं वाक्य घेऊया. पियुष. पियुष had achieved. Piyush had achieved. Piyush had achieved greater glory. Greater glory. Greater glory. पियुष had achieved greater glory. आता पियुषने अचीव केलेलं आहे ग्रेटर ग्लोरी. भव्य दिव्य असे यश संपादन केलेलं आहे. त्यामुळे त्याचं वाक्य आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा तिथे ऑब्जेक्ट काय रे? ग्रेटर ग्लोरी हे ऑब्जेक्ट आहे. ओके, कळते? ग्रेटर ग्लोरी काय घेतलं पहिल्यांदा घेतलं. ग्रेटर ग्लोरी. ग्रेटर ग्लोरी. पुढे काय घालवलं त्याचा? हॅड आहे. पास्ट परफेक्ट टेन्स आहे. काय घालवलं सांगा आता? हॅड घालवले. हॅड. हॅड नंतर काय घालवले? बीन. बीन अचीव्ड बाय
पियुष. बस झालं, बस झालं. नमस्ते. आपण घेऊया साधा भविष्यकाळाचे वाक्य. ओके. साधा भविष्यकाळ इतर सायगरीची आपण वापरलेली वाक्य घेऊया. इथे लक्षामध्ये. हा. याचे पर्यंत आजवा सूत्र लिहून देऊ का मी नंतर सूत्र बनवून देतो सूत्र. प्रत्येक देशी सूत्र वाईट सूत्र बनवून देतो प्रत्येक देशी. ठीक आहे. हा. आता बघा ह्या पुढचा आहे साधा भविष्यकाळ. काय टायटल बघा. साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स. सरांनी घेतले का ते? घेतलंय ना. बरं ठीक आहे. मग आता इतर इतर जे सहाय्यकारी क्रियापद आहेत कॅन फूड मे माइट त्याचे पण असतात ते पण घेऊया. इतर जे सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यांचा वापर घेऊया. ओके. चला. यू कॅन यू कॅन कन्व्हिन्स हर. यू कॅन यू कॅन कन्व्हिन्स कन्व्हिन्स हर. आता बघा ज्यावेळेस इतर इतर सहाय्यकारी क्रियापद येतील इतर सहाय्यकारी क्रियापद येतील त्यावेळेस इतर सहाय्यकारी क्रियापद येतील त्यावेळेस तेच सहाय्यकारी क्रियापद कायम ठेवायचं आणि त्याच्या पुढे बी वापरायचं. बी काय वापरायचं? बी वापरायचं. मग आपले नियम नेहमीचे ठरलेले. पात्र सांगतोस का? सांग बरं हे वाक्य. प्रयत्न कर घ्या. हे वाक्य. हरच काय येणार आहे? शी. ऑब्जेक्ट काय आहे? हर आहे. ओके. हरच काय येणार आहे? शी येणार आहे. शी. आता हे जे हे इतर सायबर क्रियापद आहेत ते तसंच कॅनला कॅन. फक्त याच्याऐवजी पॅसिफाईज करत असताना काय घ्यायचंय? बी घ्यायचंय. काय घ्यायचंय? बी. बी. ओके. त्यानंतर बी शी कॅन बी कन्व्हिन्स. कन्व्हिन्स ना पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप कन्व्हिन्स्ड. तिसरं रूप काय? कन्व्हिन्स्ड. ओके. बाय बाय यू. राहील लक्षात. समजते ना. तो प्रयत्न तुम्ही सुद्धा करा. तुम्ही थोडं बदलून देतो. तुला घ्या. आयुष थंड आहे का नाही. गोरे डॉक्टर आहे. आयुष वुड डू द रेस्ट. वुड डू द रेस्ट. कोण सांगते तुम्हाला हे वाक्य? ऑनलाईनची विद्यार्थ्यांनी सांगा मग ऑफलाईनला विचारूया. कोण सांगते? धनश्री सांगते का वेदांती काय सांगते? सांगा. दोघीच आहेत पण अनम्यूट करून सांगा. आवाज येत नाही तुमचा. माईक म्यूट आहे वाटतं. बरं ठीक आहे. बऱ्याचल्या मुलांना विचारूया. हा रे सांग. अरे थर्ड रूप घ्यायचं. डूचं तिसरं रूप काय? अरे डू डीड डन. डन असते. डन. डूचं रूप काय? डन. मग काय येणार आहे याच्यामध्ये? रेस्ट. पॅसिव्ह आहे. रेस्ट. रेस्ट would be done by आयुष. आयुषकडून रेस्ट घेतली गेली. काय काय आयुषकडून रेस्ट घेतली गेली असं अर्थ होतं. आज रेस्ट घेतली नाही आयुषला. हल्लाय साहेब. हा बसा घरी. आता एक आता वाक्य घेऊया आपण. ते आधी काय वाक्य घेऊया. हे लिहून घेतलं. हा. यू विल
यू विल, सॉरी वी विल actually, वी विल, वी विल सेव देम, सेव देम. देमची ऑब्जेक्टिव्ह गेस्ट, देमची नॉमिनेटिव्ह गेस्ट काय येतं रे? दे येते. काय ते? दे. दे काय हे ऑब्जेक्ट आहे. मी तर पॅसिव्ह लिहिलं काय व्हावं लागेल? दे, दे विल बी सेव्ड बाय, कळतंय? समजतंय? हा. अरे इथं बी येते. हा, मी बाय लिहिते, बी येते. कळतंय का? ओके. आता तुम्हाला मी सगळी जी टेन्स आहेत त्या टेन्स मधलं मी स्ट्रक्चर करून देतो. स्ट्रक्चर. ओके. तर आता येतं मी करून देतो. ठीक आहे. चला, आधी खडबडे सर. आपण तोपर्यंत खिंड जळवली खडबडे सर येईपर्यंत आम्ही आता खडबडे सर आलेले आहेत. सर आम्ही प्रेझेंट परफेक्ट, टास्क परफेक्ट टाकलं. ओके. कंटिन्यू करा तुम्ही. घेत आहे. सर आलेले आहेत. सर आता सर कंटिन्यू कर. बहुतेक काल आपण सगळे कंटिन्यूस पाहिले का? कुठला कंटिन्यूस झाला? तुमचं गणित बुद्धिमत्ता केलं. पाच कंटिन्यूस टेन्स चालू भूतकाळ दिसते सर्वांना? सर तुमची स्क्रीन नीट दिसत नाहीये. दिसते दिसते. थांबा थोडं हल्ली. आता दिसतंय का? हा दिसते आता. काळ दिसते. ना थोडं ती ब्राईटनेस कमी केलंय. नाही नाही, वाढ ब्राईटनेस जास्त नाही दिसते बरोबर. पाच कंटिन्यूस टेन्स चालू भूतकाळ. Okay, let's we see the structure of past continuous tense. Yes plus subject plus was where plus VING plus object. VING म्हणजे मेन वर्बला ING. आता स्ट्रक्चर प्रमाणे आपण वाक्य घेऊया. They were arranging a party for his birthday. Okay, they were arranging a party for his birthday. ठीक आहे. ज्याप्रमाणे पहा आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा जसा पॅसिव्ह वॉइस केला होता तसाच पॅसिव्ह वॉइस आपल्याला पास्ट कंटिन्युअसचा करायचा आहे. फक्त फरक काय असणार आहे? वॉज आणि वेअरचा एवढाच फरक असणार आहे. बघा पीव्ही पहिला ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय? फाइंड आउट. ऑब्जेक्ट 100% सांगितलं मेन वर्ब नंतर येतं काय? अ पार्टी. अ पार्टी. आता अ पार्टी आता पास्ट कंटिन्युअस आहे. पॅसिव्ह वॉइस करताना वॉज किंवा वेअर घ्यायचंय. आता पार्टी बघा, पार्टी ऑब्जेक्ट कसं आहे? सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. काय घ्यायचं? वॉज. त्यानंतर माहिती आहे तुम्हाला कंटिन्युअस मध्ये बीइंग येईल. बीइंग, बीइंग घेतलं. त्यानंतर जे मेन वर्ब आहे अरेंजिंग त्याचं V3 म्हणजे तिसरं रूप काय? अरेंज्ड. त्यानंतर वाक्यात काय भाग राहिला बा तो घेऊन टाकायचा लगेच. फॉर इज बर्थडे. त्यानंतर बाय ही प्रिपोजिशन
बायनं काय जोडायचं? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय? दे. देची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीया दे. आता बरेच जण हेच वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना कसं करतात पहा, अ पार्टी वॉज बीइंग, बघा, अ पार्टी वॉज बीइंग अरेंज्ड, बघा, बाय देम फॉर हिज बर्थडे, असं करतात परीक्षेत. परंतु आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अशी रचना आलेली नाही. शक्यतो वाक्यात राहिलेला भाग लगेच काय करायचा, मेन वर्ग टाकायचा लगेच. समजतंय का? ओके. सेकंड वाक्य, मॅनेजिंग हिम फॉर फ्रॉड. रोहन वॉज मॅनेजिंग हिम फॉर फ्रॉड. आता तुम्हाला पॅसिव्हाइज करण्यासाठी डायरेक्ट ऑब्जेक्ट लागतं. पण डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का मेन वर्ब नंतर? नाही. काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कुठला? हिम. ठीक आहे, ऑनलाईन चाललंय तरी उत्तर देऊ शकता, येत असेल तुम्हाला. झालं एकाला पण झालंय. ज्याला येतंय तिने हात वर करा. तोंडी सुद्धा सहज सांगू शकता आपण. हा सांग. हा सांग सांग. पॅसिव्ह व्हायचा. काय? छान, अगदी बरोबर, अगदी बरोबर. अभ्यास झालेला आहे. बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट नाहीये. काय दिलंय इथं? हिम दिलंय. म्हणजे प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती दिले. आणि प्रोनाऊनची द्वितीय विभक्ती म्हणजेच काय असतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. हा. मस्त सांगू. त्याला म्हणलं आदर्श मला सगळेच घेऊन येतो पाचवीला. आदर्श सगळे म्हणतो सगळेच माझा दोस्त आहे, सगळेच घेऊन येतो. हिम काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हिम. हिमची काय करायची लगेच? नॉमिनेटिव्ह केस करायची. प्रथम विभक्ती होते ही. घेतली. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब वॉज किंवा वेअर काय येईल? हिच्या पुढे वॉज येतो. करेक्ट. ही वॉज. बीइंग हा शब्द घ्या लगेच. बीइंग. मॅनेजिंग. मॅनेजिंगचं V3 काय? मॅनेजिंग. राहिलेला भाग वाक्यात लगेच टाका. फॉर फ्रॉड. बाय. बायने काय करायचंय? सब्जेक्ट वाला सब्जेक्ट आहे हो. ओके, समजतंय? बर, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस काय अडचण? शक्यतो नाही. आता परीक्षेत तुम्हाला आम्ही सांगितलंय की काही वेळेस एवढाच भाग दिला होता पर्याय, एवढाच. आपण रचनेवरून ओळखायचं तो पॅसिव्ह व्हायचा आहे का ऍक्टिव्ह व्हायचा? ऍक्टिव्ह व्हायची रचना काय? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. परंतु पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हायचं ओळखायचं कसा? फक्त या शब्दावर. काही वेळेस बघा, काही वेळेस मॅनेजर 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 असे क्रियापद येतात. त्यांचं दुसरं तिसरं रूपही सारखं असतं. परंतु रचनेवरून ओळखायचं कशावर? बीइंग. पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हायस बीइंग म्हणून ओळखायचं. बीइंग V3. एवढंच का? तर बीइंग ओळखायचं का? नाही. वॉज वेअर बीइंग असेल, वॉज वेअर बीइंग असेल तर पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हायस. एम इज आर बीइंग असेल तर प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हायस. आता चला पुढे जाऊया. पुढे
सेकंड. आता मला सांगा आपला राहिला तुला का फ्युचर कंटिन्युअस होतं का? फ्युचर कंटिन्युअसचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. फ्युचर कंटिन्युअसचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. लक्षात घ्या. चला आपण परफेक्ट कडे जाऊया. फास्ट होत नाही ना? हा ठीक आहे. एक वाक्य घेऊया आपण. त्याचा पॅसिव्ह वॉइस करता येईल. जरा की आता सांगितली तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करा. सांगितलं मी तुम्हाला घे परफेक्ट. किंमत आहे. किंमत आहे यश आहे याची. चला कोण आहे? Must have been slapped by हिम्मत must have been slapped by परत सांग. he must have been slapped हा by बिन शब्द पाहिजे. हॅज म्हणलं पाहिजे. करेक्ट. ठीक आहे बरोबर. करेक्ट. ठीक आहे आपण घेऊया. ठीक आहे. तर आहे तरी घेऊया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आता आपल्याला अडचण मला फक्त मगाशी एकाच विद्यार्थ्याने उत्तर दिलं ते विचार करेल. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला की तुम्ही शांत बस. रिक्वायरमेंट काय बघा. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ मेकिंग पॅसिव्ह वॉइस ऑफ गिवन सेंटेन्स. फर्स्ट तुम्हाला त्या वर्बचं सगळी रूप माहित असली पाहिजे. बरोबर आहे का? त्याचं मेन वर्ब बघा मूळ रूप. बरोबर आहे का? त्याचं दुसरं पास्ट फॉर्म. बरोबर आहे का? त्याचं तिसरं रूप आणि चौथं रूप माहित पाहिजे. ओके. त्यासाठी क्रियापद वाचा. मला वाटतं कॉन्टिन्युअस नावाचं एक कॉन्टिन्युअसनं काय काढलेलं आहे. एक वर्ब फॉर्मचं एक शीट काढले 1000 वर्ब फॉर्म्स. ते वाचायचं. ओके. एकदा एक 5-6 वेळा वाचलं की लक्षात येतं तुमच्या. त्यानंतर काय रिक्वायरमेंट आवश्यक आहे की तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. डायरेक्ट कुठला इनडायरेक्ट कुठला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या प्रथमा विभक्ती नॉमिनेटिव्ह केस माहित पाहिजे. दिल्यात मी तुम्हाला. थर्ड काय रिक्वायरमेंट आहे. त्या वाक्याच्या काळानुसार ते ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला घेता आलं पाहिजे. त्याचबरोबर दिलेलं ऑब्जेक्ट सिंग्युलर असले तर कुठलं ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं, प्लुरल असेल तर कुठलं ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं हे माहित पाहिजे. एवढ्या आवश्यक गोष्टी आहेत. माहित असेल तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस कसलाही अडचणीत येणार नाही. आता आपण त्या दिवशी एका पेपरमध्ये कुठला पेपर होता रयचा होता पेपर. हा रयचा होता पेपर. इतका अवघड पॅसिव्ह वॉइस दिला की अख्ख्या स्कॉलरशिपच्या कुठल्याच एक्झाम मध्ये वाक्य झालं थोडा अवघड. बरोबर आहे का? न सुटण्यासाठी. ठीक आहे बघा. सोडायची आवश्यकता नाहीये. सुटूया. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. Raju has promised me now. करताय? ओके. चला पॅसिव्ह वॉइस करा. हॅज विथ्रिया म्हणजे 100% प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे. सांगा. I have been promised now by I have been promised now by I have been promised now by by Raju.
ओके ठीक आहे. मग याचं करूया पीव्ही आपण. इथे कुठलंही डायरेक्ट ऑब्जेक्ट नाहीये, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे मी ची प्रथमा करा, काय होईल आय. वाक्य बघा काय प्रेझेंट परफेक्ट आहे. आता आय बघा प्रेझेंट परफेक्टचा पॅसिवाइज करताना हॅव किंवा काय घ्यायचंय हॅज. आयच्या पुढे काय येतं 100% हॅव. त्यानंतर लगेच बीन हा शब्द जोडून घ्या. बीन मेन बरोबर तिसरं रूप प्रॉमिस्ड. वाक्यात राहिलेलं भाग लगेच जोडा नाव. बायला सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे राजू. काय अडचण ना. ठीक आहे. पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ. सर्वांमध्ये एस प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट. चला वाक्य घेऊया. दे हॅड रिटर्न an essay violently in exam. Left. मला इथं 20 विद्यार्थी उपस्थित त्यात 2 हात वर येते वाईट अवस्था. त्याला सराव लागतो बरं का, आणि बेसिक स्ट्रॉंग लागतं. तुम्हाला येत नाही का काय आलं पाहिजे की काय अडचण आहे पाठीमागचा. बाय दिल. ठीक आहे. मी जरा अवघड वाक्य हळूहळू घेत चाललोय म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही. बघा पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट शोधा. सर्वांना माहिती आहे मेन बरोबर नंतर ऑब्जेक्ट येते. अँड एसी. आता प्युरिटली काय कशाच आहे याच्याविषयीचा ऍड वर्ड बरोबर ना. या ऑब्जेक्ट अँड एसे. आता पास्ट परफेक्ट आहे. पीव्ही करताना काय घ्यायचंय 100% हॅड. तर लगेच बिन जोडून घ्या. मेल बरोबर तिसरं रूप मेल बरोबर रिटर्न. त्याचं तिसरं रूप रिटर्न असतं. सर्वांना माहिती आहे परफेक्ट मध्ये तिसरंच रूप असतं मग अडचण येत नाही. रिटर्न राहिलेला भाग लगेच जोडून घ्या. काय फ्लुएंटली. आता घोर काय होतो पहा बऱ्याच मुलांचा शेवटचा शब्द आधी येतो आणि पर्याय तसा परीक्षित असतो. लक्षात घ्या तुमच्या डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर जे ऍडवर्ब आले किंवा जे ऍडजेक्टिव्ह आले ते लगेच काय करा लगेच घेऊन टाकायचं आणि नंतर राहिलं बाकी. रिटर्न फ्लुएंटली इन एक्झाम. नंतर बाय हा शब्द घ्या. बाय सब्जेक्टची द्वितीया ते. ओके काय अडचण नाही. पास्ट परफेक्ट काय अडचण. एका वाक्यात समजलं. आणखीन एक वाक्य घ्यावं लागेल. बरं एक आपण काय करूया आज मी एक एक्झाम तयार करतो तुमची व्हॉइस वर. आहे माझ्या प्रश्न त्या सराव करा. ओके ठीक आहे. इरेज करायचं इरेज करायचं. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट होतं का पहा. फ्युचर परफेक्ट टेन्स.
पूर्ण भविष्यकाळ आहे बघा. यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 प्लस ओ. बरोबर आहे. ठीक आहे. वाक्य लिहूया. आय शाल हॅव finished my work within an hour. I shall have finished my work within an hour. Within काय रे? कोण सांगेल? पैसे द्या ना. विदिन काय? काय बरोबर? प्रिपोजिशन काय? विदिन म्हणजे 4 8. विदिन कधी वापरतात? ज्यावेळेस तुम्हाला कालावधी निश्चित दिलेला असतो. ज्यावेळेस कालावधी तुम्हाला निश्चित दिलेला असतो त्यावेळेस त्या कालावधीपूर्वी विदिन वापरतात. बरोबर आहे का? आणि इन कधी वापरतात टाइम सांगण्यासाठी? निश्चित कालावधी नाही, दिवसभरात पूर्ण करायचे. हा अंदाजे टायमिंग दिला असेल तर इन वापरतात. नंतर पाहूया आपण त्याच्यावर. पॅसिव्ह वॉइस सोपा आहे. चला ऑब्जेक्ट शोधा. काय मेन वर्ब नंतर असतोच माय वर्क. माय वर्क. आता फ्युचर परफेक्टचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. बरोबर आहे. फ्युचर परफेक्टचा पॅसिव्ह वॉइस करताना shall have been किंवा will have been हे दोन घेतले जातात. शक्यतो लक्षात घ्या आय आणि विलच्या पुढेच हे वापरतात. बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव बीनच येते. 99 विल हॅव बीन वापरतात. आय आणि विलच्या पुढे फक्त shall have been. काही माय वर्क विल हॅव बीन. ओके. नंतर मेन वर्ब बघायचं. मेन वर्ब कुठला आहे? फिनिश्ड. कुठला? फिनिश्ड. लगेच घ्यायचा. त्याचं तिसरं रूल फिनिश्ड. वाक्यात राहिलेला भाग लगेच घेऊन टाका. काय? विदिन अन आवर. घेतला. त्यानंतर वायला काय करायचा? सब्जेक्ट जोडायचा. सब्जेक्ट आहे आय. आयची द्वितीया ऑब्जेक्टिव्ह केस. कळलं? कळलं का? पाठीमागचे. आता तुम्हाला किमान एवढं झाल्यानंतर व्हॉइस स्ट्रक्चर तर माहिती झालं असेल. हा ठीक आहे. तुम्हाला नंतर व्हॉइसचं थोडक्यात स्ट्रक्चर सगळ्या काळाचा पॅसिव्ह व्हॉइस थोडक्यात लक्षात कसं ठेवायचा ते लिहून देणार आहे. ठीक आहे. एक वाक्य आणखी. Sunita will have corrected her mistakes about her future. केलेला असेल. अरे बघूच सांगायला पाहिजे. जर इंग्रजी यायला सुरुवात केली म्हणजे मला आमच्या विषयावर आक्रमण करायचं नाही.
हा मिस्टेक ऑब्जेक्ट आहे बाकी पेटी आहे कुठे बिलिंग आहे. असं त्यांना किती समजायचं त्याला स्वतःहून समजलं पाहिजे ते billing सांगतात. कुठला object कुठलं अजून सांग. Mistakes will have been corrected हा about the future हा by Sunita. correct. छान. ऐका हे येतच नाही पहिलं तरी खात होतं कोकणी सेवा अर्धी स्तुती करायला तर शत्रुवाद सूत्र ठरवतं हे येत शत्रुवाद सूत्र स्त्रीच हात करून येत नाही येत असून हात वर करतो. का आमची इथे घालायचं हो ऑनलाईन हा येत असताना हात वर करायला मगापासून मी विचारतो हात का वर येत नाही तुमचा चुकलं नाही काय लगेच काय हा हँड टीम दे असं आहे का आहे का तसं काय ठीक आहे चला पॅसिव्ह वाईज ज्याला आला नाही त्यांनी लक्ष द्या तुम्हाला वाढ ऑब्जेक्टचा फक्त मिस्टेक आहे का शेवटे फॉर मिस्टेक ऑब्जेक्ट ज्यांना कळत नाही त्यांनी मेन वर्ब नंतर जे आलंय का नाही ते धरायचं ऑब्जेक्ट फॉर मिस्टेक्स फॉर मिस्टेक्स आता बघा लक्षात घ्या मिस्टेक्स ओके काय 100% ऑक्सिलरी वर्ब विल हॅव बीन त्यानंतर मेन वर्ब तिसरं रूप घ्या का करेक्टेड त्यानंतर काय करायचं राहिलेला भाग वाक्यातला काय अबाउट द फ्युचर परत काय बायने सब्जेक्ट जोडायचा बरोबर ना सब्जेक्ट काय सुनीता बर दोन वाक्यांचा अभ्यास केल्यानंतर काय अडचण आली हा काय अडचण ठीक आहे कसं करू जरा त्या वाक्याचा आधार घेतलाय दुसरा ती नाही हो 3 नंबरचं पेज 4 नंबरचं पेज वेगळी ठीक आहे बॅकग्राऊंड बघा झालं फ्युचर परफेक्ट झाला राहिलेले 3 काळ आहेत कुठले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस यांचा पॅसिव्ह होत ना कळलं परफेक्ट होत नाही ठीक आहे आता आपण घेऊया कुठलं सेंटेन्स रे आज्ञार्थी वाक्याला शब्द काय अभ्यासच केलेला नाही इम्परेटिव्ह सेंटेन्स काय कसं असं माहितीये ना इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य सोपं घेऊया राहिलेलं भाग नंतर घेऊ आपण त्यात सुद्धा अवघड आहे भाग इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा असतं मेन वर्ब बरोबर आहे ना मेन वर्ब नंतर काय असतं ऑब्जेक्ट मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप हे असते साधारणतः इम्परेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर आहे ना उदाहरण घेऊया मेन वर्ब क्लोज ऑब्जेक्ट घेऊया द डोअर बघा आहे का रचना मेन वर्ब क्लोज ऑब्जेक्ट द डोअर याचा आपण पॅसिवाइज करायचा अगदी सोपा आहे सगळ्यात सोपा हाच बरोबर ना पहिल्यांदा लेट हा शब्द घ्यायचा कुठला लेट हा शब्द घ्यायचा त्याला ऑब्जेक्ट जोडायचा द डोअर त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आणि जे मेन वर्ब आहे ते तिसरं रूप घ्यायचं क्लोज लेट द डोअर बी क्लोज कळलं का समजलं का ओके सेकंड चेंज द वॉइस.
चेंज व्हायचं कारण काय आता ह्यात काहीच अवघड नाही रे. ह्या सगळ्यात सोपा पॅसिव्ह ह्याचाच होतो. आवड काम आहे. मीटर सांग बरं. चेंज द व्हॉइस. मीटर मीटर सांग. सांग मीटर. 50 पैकी 50 मार्क पडतील. हा बरोबर म्हणून विचारलं. हा ऑब्जेक्ट काय आहे? ते सांगतो ना समजेल. डिव्हाइस. आधी काय येईल सुरुवातीला? शांत बसून बाळा. पहिल्यांदा लेट हा शब्द घेतलं. लेट ऑब्जेक्ट गडबड होते का? लेट घेतलं. आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ऑब्जेक्टची अडचण, आता मला सांगा रचनेमध्ये काय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या मेन वर्ब नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट वर करणे अडचण आहे त्यात. आणि मग समजा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट नंतर एखादा ज्यादा भाग आलाच तर 100% लक्षात ठेवायचं मेन वर्ब नंतर जे आहे तेच ऑब्जेक्ट आहे. कळलं का? कळलं का? ओके. आता बघा लेट घेतलं त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा द व्हॉइस. लेट द व्हॉइस. त्यानंतर बी हा शब्द घ्या आणि नंतर जे मेन वर्ब आहे तिसरं चेंज. मुलं बघून एवढं बोलावं लागतं. आता एक जर असलं ना काय बोलायची गरज. चला अरेंज द पार्टी क्विकली फॉर देम. वाक्य दिसते मोठं पण महत्वाचा भाग एवढाच आहे आपल्यासाठी पॅसिव्ह वॉइस करायचं. बाकी सगळं राहिलं बघा. बरोबर. हा बरोबर. पॅसिव्ह वॉइस कोण सांगेल ना. इथं सुद्धा काय करायचं राहिलेला भाग मेन वर टाकायचं. नाही ऑनलाईन समजेल. ऑनलाईन कोण सांगते? वेदांतिका सांगते का धनश्री सांगते? सर मी सांगू. हा सांग सांग. Let the party quickly for them be arranged. हा सांगते. Let the party quickly for them be arranged. बाळ कसं असतं माहितीये का? कुठलाही वाक्यात राहिलेला भाग कुठलाही पॅसिव्ह व्हॉइस करताना वाक्यात राहिलेला भाग हा मेन वर्ब नंतरच टाकला जातो. तरच त्याला त्या वाक्याला योग्य अर्थ प्राप्त होतो. त्याचं स्ट्रक्चर योग्य होतं. ठीक आहे. आपण इथं उपस्थित विद्यार्थ्यांना विचारूया. Let the party. Let the party. करेक्ट. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करताना राहिलेला जो भाग आहे तो शेवटी टाकायचा. सोपं आहे बघा. लेट न सुरुवात. लेट ऑब्जेक्ट द पार्टी. लेट द पार्टी. त्यानंतर बी हा शब्द घेतला. बी त्यानंतर मेन वर्ब कुठला आहे? अरेंज. अरेंज दिसत अरेंज. राहिलेला भाग आहे पुढे जोडा. अरेंज क्विकली फॉर डे. इसका घेण्याचा अर्थ नाही बघा. एक वाक्य राहिलं एक शब्द राहिला आपल्याला मार्क मिळत नाही. तांबी नलबीला बरोबर आहे का? अर्धा मार्क जातो आपला. 1-2 मार्क निघून जातो एक शब्द राहिला. बरोबर. घ्या लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तुझा व्हायचा पुढचा 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 तुझा व्हायचा.
हे मनीष आता एक साधारणतः आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीची काय वाक्य येतात. मॉडेल ऑक्झिलरीची काय वाक्य येतात. उदाहरण बघा. He can push this door. एक लक्षात घ्या, आता माहिती असावं तुम्हाला मी सांगतोय. जेवढे आपले मॉडेल ऑक्झिलरी आहेत कुठले, शाल विल पासून, बरोबर का. शाल विल कॅन कुड मे माइट शुड वुड मस्ट ऑट टू युज टू, बरोबर का. हे जेवढे मॉडेल ऑक्झिलरी आहेत या मॉडेल ऑक्झिलरी पुढे येणारं जे मेन वर्ब असतं ते मेन वर्ब पहिल्याच रूपात असतं. पहिल्याच रूपात असतं. आणि यांचा पॅसिव्ह वॉइस करत असताना मॉडेल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस करताना डायरेक्ट ते आपण ऑक्झिलरी बरोबर कॅन घेतलं V3 घेतलं चालत नाही. कुठंतरी मध्ये हा शब्द वापरला येतंय सांगा. This door can be pushed up by scissors. करेक्ट, अगदी छान. बघा पॅसिव्ह वॉइस सोपा आहे. ह्याचा सुद्धा सगळ्यात सोपा. जेवढे टेन्स आहेत त्यांच्यापेक्षा पॅसिव्ह वॉइस सोपा इम्परेटिव्ह सेंटेन्स लिहायचा. बघा पहिल्यांदा काय घ्यायचं शेमड्या, जयदीप. ऑब्जेक्ट द डोअर, हिज डोअर घेतलं. त्यानंतर घ्यायचं ऑक्झिलरी बरोबर काय घेतलं. त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा. कुठला बी घ्यायचा. ओके. त्यानंतर मेन वर्ब, मेन वर्बची सुरू पुषलं. बायनं काय जोडायचं, सब्जेक्टची द्वितीया, सी ची द्वितीया. ओके. आता परीक्षेत आपल्याला कधी कधी एवढं चालेल आलंय 100% एवढं झालं ते कळलंय. आपण ओळखायचं कसं पॅसिव्ह वॉइस याचा, कॅन आहे आणि कॅनला जोडून बी असेल तर पॅसिव्ह वॉइस, आणि हे नसेल तर ऍक्टिव्ह वॉइस. कळलं, समजतंय का. ओके चला आणखीन काय. we will save the match. आता इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बस बस जेले बस. हा सांग सूर्याचं, सूर्या सांग. राहुल वाक्य दिले. असं सांग. ऑब्जेक्ट काय, मीच काय होणार, आय. आय पुढं करेक्ट करेक्ट, बोल बोल बोल. हा मॅरीचं, मॅरीचं काय होणार, मॅरीड. हा पुढं बाय कोणी येते की तुला, मग काय झालं. काय काय तुला येते म्हणजे ह्याला सुद्धा येते. तुला येते म्हणजे आज डोकलं सुद्धा येते. हा म्हणजे तुम्ही दाखवताय का मला येत नाही. परीक्षेत काय बघून लिहिणार आहे कसं लिहिलं? बरं ही वाक्य पुढचं वाक्य वेदांत. मला कळून तुझं प्रतिसाद काय आहे. गेल्या वर्षी बाळा 90% विद्यार्थ्यांना व्हॉइस विचारा, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारा, डिग्री विचारा येते. अभ्यास करतो ना ते. आता येत असताना सांगा मला अंदाज येणार नाही तुमचा, मग येते कुणाला कुठल्या पद्धतीने तुम्हाला गेलं पाहिजे, किती अवघड वाक्य दिली पाहिजे. सोपं वाक्य घेऊया. बोला खालचं वाक्य काढ पहिल्यांदा, नंतर हे करा ते अवघड आहे. नंतर एक खालचं वाक्य. सोहम विल चेंज हिज माइंड. सोहम विल चेंज हिज माइंड.
आधी वाक्य सांगितली विधान ऑब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठला आहे ऑब्जेक्ट हा इट इज फक्त It's mine. हा ट्रान्सफर कर ओके ओके Fine. हा It's mine. Shall we? हा हा ठीक आहे बोल बोल हा बोल Okay. बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे मला तर तुम्ही आविष्कार करा आविष्कार कर आविष्कार करू बघा बस बस पहिलं थोडं आधी पहिल्यांदा बघा बाळांनो की मॉडेल ऑक्झिलरी कुठलं आलंय विल आलंय बरोबर आपण जरा याच्याविषयी चर्चा करू विल आता मला सांगा विल काय दर्शवते मॉडेल ऑक्झिलरी परीक्षेत प्रश्न असतो तेव्हा मॉडेल ऑक्झिलरी विल इंडिकेट डॅश डॅश हा आता जरा असं वाक्य जर असं समजा विल यू मॅरी मी प्रश्न आहे विल यू कम विथ मी विल यू कम विथ मी Yes. येस आता मला सांगा इथं विल हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते काय दर्शवतं परिस्थिती ना कशी काय दर्शवतो व्हॉट इंडिकेट हा माझी अपेक्षा एक्सेप्टेशन काय एक्सेप्टेशन दर्शवण्यासाठी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी विल वापरलं ओके आणखीन पहा बसा खाली आय विल गिव्ह यू अ वन चान्स फॉर युअर फ्युचर आय विल गिव्ह यू अ वन चान्स फॉर युअर फ्युचर आता इथं विल काय दर्शवतं आय विल गिव्ह यू अ वन चान्स फॉर युअर फ्युचर काय दर्शवतंय प्रॉमिस वचन दिलं ना तुम्हाला वचन दिलंय का नाही म्हणजे प्रॉमिस देण्यासाठी वचन देण्यासाठी सुद्धा विल मॉडेल ऑफ वापरलं मॉडेल ऑफ सुद्धा परीक्षेला 100% प्रश्न असतो एक तर प्रश्न असतो पण तो आतापर्यंत शुड मस्ट विल कॅन आणि कुड या 5 घटकावर विचारले मॉडेल ऑफ वाचत असताना कॅन कुड अजून बघा कॅन कुड मे विल शुड आणि मस्ट हे वाचाच त्याच्यावर प्रश्न असतो ओके बघूया आपण बसले पीव्ही पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट काढा हीच माहिती कळलं का आता बऱ्याच जणांचं काय एक जणाचा घोटाळा काय झाला अरे बापरे मेन वर्ब नंतर ही झाले ही झाले म्हणून त्याला काय वाटलं हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अरे बघा ना हीच जर मेन वर्ब नंतर प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती असेल तर ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आता हे आहे का ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती अरे पॉझिटिव्ह केस आहे षष्टी विभक्ती आहे आणि षष्टी विभक्तीतलं प्रोनाउन हे ऑब्जेक्ट नसतं त्याला जोडून जे पुढे आले ते एकत्रितपणे ऑब्जेक्ट असतात हिज माइंड कळलं हिज माइंड हर माइंड देअर माइंड बरोबर आहे का माय वर्क माय बुक युअर बुक त्याला पूर्ण ऑब्जेक्ट म्हणायचं बघा हिज माइंड घेतलं लगेच मॉडेल वगैरे बघायचे कुठले विल विल लगेच बी जोडून घ्या विल बी V3 मेल बरोबर तिसरं चेंज वाक बघा घेतलं घेतलं का काय राहिलंय का वाक नाही काय ओके नंतर बाय हा शब्द बायने काय जोडायचंय सब्जेक्ट सोहा काय अडचण नाही आता वरचं वाक्य जरा थोडस रेग्युलर नियमाला
बाजूला समोर दिलेलं आहे. काय दिलंय इथं? डायरेक्ट ऑब्जेक्ट दिलाय. काय दिलंय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. का? प्रोनाऊनची द्वितीय विभक्ती आहे. आय या प्रोनाऊनची द्वितीय विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून ते काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग हे घ्यायचं. हे घेताना मीच आय करायचं. केलं? आय. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी बघा. काय? विल. विल घेतो का आपण? आय घेतो. काय घेतो? शाल घेतो. शाल घेतो. आय शाल. त्यानंतर बी जोडून घ्या. त्यानंतर मेन वर्ब. मॅरिड ते सर्व मॅरिड. लगेच राहिला वाक्य घेऊन टाका वाक्यातला. टुमॉरो. त्यानंतर बाय हा शब्द. बायने सब्जेक्ट जोडा. कुठला? रोनिता. ओके समजलं? परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं कुठला कुठला पॅसिव्ह वॉइस विचारला जातो. आपले जे 6 काळ आहेत. किती? 6 का 9? 9 काळ. 9 काळामधला कुठला होत नाही? फ्युचर कंटिन्युअस टेन्स होत नाही. मग राहिले किती? 8. बरोबर आहे ना? 8 काळाचा पॅसिव्ह वॉइस होतो. तो लक्षात ठेवायचा. सेकंड इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याचा पॅसिव्ह वॉइस लक्षात ठेवायचा. सोपा आहे. आणि राहिलेला मॉडेल ऑक्झिलरीचा पॅसिव्ह वॉइस. आता यामध्ये फक्त मी कॅनची विलचीच उदाहरणं घेतली. वूड सुद्धा येतं. वूड जर आले असेल तर आहे तसं वूड घ्यायचं. ऑब्जेक्ट नंतर बी हा शब्द जोडायचा. मेन बरोबर तिसरं रूप. बायने सब्जेक्ट. कुड आला असेल कुडचंही तसंच आहे. कुडला बी जोडा. मेन बरोबर तिसरं रूप. बायने सब्जेक्ट. कळलं का? मे आला असेल मे नसलं तेच करायचं. मेच्या पुढे बी जोडा. मेन बरोबर तिसरं रूप. बायने सब्जेक्ट. माहिती तसंच. ओके एवढं कळलं 3 वाक्यावर? नाही काय अडचण? नाही अडचण. ठीक. आता बाळांनो यामध्ये आणखीन काही पॅसिव्ह वॉइसचे काही भाग आहेत. 2 राहिलेत. एक यामध्ये एक बघा. शेवटी विल यूचा वापर करून वेगळा ऑब्जेक्ट वापरून पॅसिव्ह वॉइस केला जातो. त्याची उदाहरणं नंतर घेऊया कारण ते अवघड भाग आहे. हे समजून घ्या पहिला. समजतंय का? ठीक आहे. अडचण काय? अडचण नाही. ठीक आहे. मग आता आपण थोडक्यात पाहूया. उत्तर लिहून घ्या वाटतं. मला ग्रुपवर देऊ. ग्रुपवर देऊ का? की पॅसिव्ह वॉइस काळाचा, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा आणि मॉडेल ऑक्झिलरीचा लक्षात कसा ठेवायचा थोडक्यात उदाहरण लिहून देतो. तुम्हाला मी ग्रुपवर टाकून लिहून घ्या. तर तुम्ही तुमच्या करू शकता. ठीक आहे. बरं ठीक आहे. आपण मॉडेल ऑक्झिलरीवर चर्चा करतो. बरोबर आहे. आता मला सांगा मॉडेल ऑक्झिलरी कॅन आणि मे मध्ये काय फरक आहे? शिकवलेलं मी तुम्हाला. काय फरक आहे? Both model will be used for the take permission. Used for take permission. But there is a difference between two permission. सांगा. कॅन आणि मे हे मॉडेल ऑक्झिलरी आपण परमिशन विचारण्याकरिता वापरतो. परंतु कॅनच्या परमिशन मध्ये आणि मेच्या परमिशन मध्ये फरक आहे. काय फरक आहे? उदाहरणार्थ कॅन आय यूज युअर मोबाईल आणि मे आय कम इन. काय फरक आहे? फरक काय? कॅन आय यूज युअर मोबाईल. बघा ना काय फरक आहे? सर तुम्ही सांगा. त्यांना शिकवलेली आणि सांगितलंय. उदाहरण पुढे मुलगा घेऊन सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित असेल कुठल्या वर्गात? कर्मवीर हॉलमध्ये. बरोबर आहे का? मला आठवतं
काय शिकतो कुठे शिकवलं काय शिकवलं तुम्हाला आठवलं मोबाईल कुणाची म्हणू शकतो केला यूज मोबाईल म्हणू शकतो. लक्षात घ्या एखादी आदरार्थी व्यक्ती नसेल आपला कॅज्युअल फ्रेंड असेल जवळचा जवळच्या व्यक्तीची परवानगी मागायची असेल एखाद्या मित्राची परवानगी मागायची असेल नातेवाईकाची परवानगी वापरायची असेल मागायची असेल तर कॅन वापरेल कळलं परंतु आदरार्थी व्यक्तीची परवानगी घ्यायची असेल सरांची अधिकाऱ्याची तर त्याला तुम्ही हा फरक कळलं आता कॅन आणखीन काय दर्शवतं कॅन दर्शवतं तुमची ॲबिलिटी बरोबर आहे का तुमची कॅपॅसिटी बरोबर कॅन काय दर्शवतं तुमची ॲबिलिटी दर्शवतं which things can you do indicate your ability तुम्ही काय करू शकता याची ॲबिलिटी कॅनला दाखवली जाते तुमच्यामध्ये काय क्षमता आहे ती कॅपॅसिटी दाखवण्याचं काम कॅन करतो उदाहरण पाहूया आपण बघा आय कॅन सॉल्व्ह दिस पझल बघा आय कॅन सॉल्व्ह दिस पझल मी हे कोड सोडवू शकतो कारण माझी ती ॲबिलिटी आहे क्षमता आहे म्हणून मी काय वापरलं कॅन आय कॅन लिफ्ट दिस बघा आय कॅन लिफ्ट दिस 15 किलोग्रॅम वेट मी हे 15 किलो वजन उचलू शकतो कारण उचलण्याची माझ्याजवळ कॅपॅसिटी म्हणून कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी कॅन वापरतो कळलं का त्याबरोबर जवळची शक्यता दाखवायची असेल शक्यता इट कॅन हॅपन हे घडू शकतं जवळची नाही दूरची शक्यता दूरची शक्यता दाखवायची असेल कॅन वापर लांबची शक्यता व्यक्त करायची असेल मे वापर आपण नंतर बघूया सांगूया येतं भरपूर झालं चालतंय समजलं शिकवलेलं सरांनी ऑनलाईनचे विद्यार्थी आपण बोलणार नाही 4 वर्ष शिकवले काहीतरी म्हणजे ठीक आहे आपण थांबूया मग आज संध्याकाळी नाईट स्टडी नाही बरं का हा आज संध्याकाळी नाईट स्टडी नाहीये आपण थांबूया